चिंतन तुषार प्रस्तुत. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार साधक हो, मी सौ दीपा आनंद वेद पाठक पुणे सादर करत आहे परमपूज्य सद्गुरु स्वामी विद्यानंद चरित्र सारामृत. लेखक आहेत श्री प्रल्हाद अवचट तथा स्वामी कृष्णानंद. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम सद्गुरु विद्यानंदाय नमः. पर्व तिसरे, सर्ग 4. रामदास ही बोलून गेले प्रपंच करावा आधी, नंतर पाही विवेक ठेवून परमार्थाचा जलधी. प्रपंच म्हणजे नाही केवळ धनसुत अणिकदारा, त्यांच्या संगे त्यांना घेऊन शोधी निज उद्धारा. देवधर्म अनव्रतानुचरणे उद्धाराचे मार्ग, तथा कथित ते पंडित कथिती सौख्य असे तो स्वर्ग. कुणी पाहिला स्वर्ग कधी तो जगतो ही मरुभूमी, जो तो आपुल्या धामी रमतो मग्न असे निजकामी. काम कामना वाढत जाती उपजे मनी संकल्प, संकल्पातून संकल्पाचे होती तेच विकल्प. विकल्पास त्या शमवायाला जाती शरण महंता, महंत कसले हे तर भोंदू बघती भाविक अंता. भाविक म्हणूनी ज्यांना म्हणती श्रद्धा त्यांची अंध, भूल भुलैये ठाई ठाई नकोच तो संबंध. चिंतन साले तात्यांचेही असेच रात्रंदिन, डोळसतेने बघती सर्वदा खेदाने हो दीन. दीनतेतुनी येई लीनता परी अस्मिता अंगी, कुणास नाही भुलावयाचे नको अशांच्या संगी. ज्ञानेशादी संतजनांनी असे न काही केले, प्राप्त जाहले संतत्वी ते कायतयांनी केले. या सर्वांचे जीवन घडले असेच ते सामान्य, कसे घडविले तयास त्यांनी तसेच असामान्य. धर्म अर्थ अन काम मोक्ष ते 4 असे पुरुषार्थ, कोणी न जाणी प्रपंचात यातील तो गूढार्थ. अर्थ निकाम प्राप्त कराया सांडिती सारा धर्म, कसे कळावे स्वार्थी जीवाला मोक्षाचे ते वर्म. मी न स्वार्थी ना परमार्थी त्रिशंकु माझी दशा, कोण दाखविल यातून मजला सुयोग्य ऐशी दिशा. अधिकारी मी जया मानिले शिकलो जीती विद्या, विद्या कसली अविद्याच ती कामपूर्तीची विद्या. या विद्येने ज्ञान न होता वाढले जे अज्ञान, भौतिकातही गुंतुनी जातो कुणी न हो सज्ञान. बालपणी मज घडली दर्शने देवदेवतांची, भेट जाहली कशास कधी साधू महंतांची. कितीक केले पूजा पाठ ते व्रते अनुष्ठाने, किती हिंडलो वंदनीय ती क्षेत्रनी तीर्थस्थाने. सौख्य लाभले जरी त्यातुनी नव्हते ते शाश्वत, सारी सृष्टी डोळ्या पुढची असते अशाश्वत. अशाश्वतांच्या सागरातुनी तरुण कैसे जावे, कुणास ठावे कुणा पुसावे कोठे आता जावे. विचारात या असता तात्या रात्र सरोनी जाई,
सकाळ होता कर्तव्याची रांग समोरी येई, कसूर कधी ना कुठे व्हायचा आचरिती दिनचर्या, तरी लपोनी राहीन त्यांची अशांत ऐशी चर्या. गरजे पुरते काम करावे, गरजे पुरते खावे, गरजे विणते मौन धरावे, चिंतन अंतरी व्हावे. चिंतन चित्ती असे दाटता बंध तुटे स्वजनांचा, तळमळ हृदयी कधी वाढता बांध फुटे नयनांचा. आकाशाचा बांधे फुटता धरणी माता भिजते, सुजलाम सुफलाम स्वप्न उद्याचे नयनी आता दिसते. दुसरे दिवशी घराशी आले खेर म्हणोनी कोणी, सुहृदही होते आले काहीसे मनात ते हेरुनी. व्यवसायी ते वैद्यक होते आवड अध्यात्माची, तात्या संगे रंगती चर्चा संत साहित्याची. खेर म्हणाले तात्या तुमची मनीची अस्वस्थता, पाहून होते तगमग माझी राहीना स्वस्थता. शांत कराया आपुले हे मन चला माझी या संगे, संत पुरुष तो असे वेगळा मुळी न शांती भंगे. पावस ग्रामी महापुरुष तो नामे स्वरूपानंद, आत्मतृप्त ते महान योगी साक्षात ब्रह्मानंद. आता न तात्या फसू पाहती भूतकाळ ते स्मरती, सुहृद भाव तो जाणून ऐसा अंतरी पाझरती. निक्षुन वदले डॉक्टर त्यांना नका हेलवू चित्ती, निश्चित तेथे येईल तुम्हा रोकडीच ती प्रचिती. नको भ्रांती अन नको भ्रमंती ग्रंथ एक हा वाचा, चरित्र यांचे तुम्हा दाखविल मार्ग असा तो साचा. तात्या ठाई निष्ठा होती वाचन सुरू जहाले, बैठकी एका एकासनी ते पूर्ण कसे जाहाले. कळला नाही काळ वेळ अन क्षुधा तृषाती नाही, औत्सुक्याने तनमन अवघे संतोषून तो जाई. पारदर्शी त्या स्पष्ट विचारे तात्या भारून गेले, संतपणाचे लक्षण सारे चरित्री होते भरले. मनात होई विचार मंथन तैसी चिंतन धारा, स्वरूप चरित्रे वाहत होती तशीच अमृतधारा. भाव भावले अन भेटीचा केला मनी संकल्प, योग्य दिवस अन योग्य योग तो किंचित तोच विकल्प. पर्व 3 सर्ग 4 समाप्त.